शेती करताना नफ्या तोटाचं गणित घालून केल्यासच शेती यशस्वी होते। कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी गावच्या अनिल आलासे यांनी हेच गणित घालून अवघ्या 36 गुंठे क्षेत्रात वर्षाकाठी 10 लाख रुपयांचा नफा कमवण्याची किमया केली आहे। त्यांनी पिकवलेली काकडी मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेत जाते। आज आपण अनिल आलासेंच्या काकडी शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जातोय। 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अनिल यांनी सुरुवातीला दूध संस्थेत काही काळ नोकरी केली। त्याचबरोबर घरी जनावरांचा गोठा असल्यामुळे दुग्ध व्यवसाय करून पाहिला। हे करत असताना शेतीत देखील नशीब आजमावणं सुरू होतं। परंतु मुळातच कमी शेती आणि ऊस हेच एकमेव नगदी पीक माहीत असलेल्या अनिल यांना यशस्वी होण्याचा मार्ग सापडत नव्हता। अखेर शेतीतच नशीब आजमावायचं ठरवलेल्या अनिल यांना 2012 साली काकडी आणि भाजीपाल्याच्या पिकांच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा मार्ग सापडला। त्यामुळे त्यांनी ऊस शेतीला कायमचा फाटा दिलाय। सध्या त्यांना सापडलेल्या शेतीच्या यशस्वी मार्गातून ते अवघ्या 3 महिन्यात किमान 3 लाखांचा नफा कमवतायत। मी 2012 मध्ये 25 डिसेंबर 2012 मध्ये ऊस संशोधन केंद्रातून 265 बियाणं आणून लावलं होतं। त्याच्यामध्ये 8 महिन्याचं म्हणजे ऊस तयार झालेला ऊस मी बेनेप्लॉटसाठी दिलो। ते 80,000 बेनं निघलं त्यातनं। तर 2 डोळ्याची टिपरी अशा पद्धतीनं एका 1000 रुपये अशा पद्धतीनं 80,000 रुपयाचं उत्पन्न निघलं त्यातनं। आणि ज्यावेळेला ऊस लावण केली त्यावेळेला मी भेंडी पीक घेतलं होतं। तर त्या भेंडीच्या माध्यमातून 45 दिवसात 85,000 रुपयाची भेंडी विकलो होतो। 50 रुपये 60 रुपये किलोने त्यावेळेला भेंडी विकत होती। तर असं टोटल 8 महिन्यामध्ये ते 1.5-2 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं। आणि ज्यावेळेला 6 सप्टेंबरला मी म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर 6 सप्टेंबरला खोडव्यामध्ये टोकिता नावाची जात काकडी लावली होती। तर त्या काकडीमध्ये काकडीचा पण 1,45,000 रुपये काकडीमध्ये उत्पन्न मिळालं होतं। म्हणजे टोटल काकडी लावल्यापासून 33व्या दिवशी माल चालू झाला होता। आणि तिथून पुढं 72 दिवसामध्ये म्हणजे काकडी उलगली होती। 75 दिवसामध्ये म्हणजे टोटल 75 दिवसामध्येच एवढे पैसे झाले होते। परत मग 3 महिन्यामध्ये काकडी म्हणजे उलगल्यानंतर मी ते खोड वगैरे काढून घेतलो। म्हणजे ऊस आला होता, अगदी 5-6 कांड्या ऊस तयार झाला होता। तो ऊस मग कापून काढला आणि परत काकडी लावायचं नियोजन केलं। परत आता सध्या काकडी चालू झालेली आहे। आजचा 3रा तोडा आहे। तर आज एक 25 ते 30 पोती माल निघेल 50 किलोचे। तर एक 1200 ते 1500 किलो माल निघेल आज। अनिल आलासे यांची घरची केवळ 10 गुंठेच शेती होती। परंतु त्यांच्या वडिलांनी त्यात आणखीन 27 गुंठे जमीन खरेदी करून भर घातली। त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसल्यानं 1991 साली बोरवेल घेतली। पाण्याची उपलब्धता झाली, परंतु त्या मानानं उत्पन्नात मात्र फारशी वाढ झाली नाही। ऊस शेती करत असल्यानं मनासारखे उत्पन्न निघत नव्हतं। परंतु 2012 मध्ये काकडीच्या आंतरपिकातून 1.5 लाखाचं उत्पन्न मिळालेल्या अनिल यांनी शेतीतील ऊसाचे 3 महिन्यांचे खोडवा पीक जनावरांना वैरणीसाठी कापून घालून मुख्य पीक म्हणून काकडीची निवड केली। एक ते 2 जानेवारीमध्ये मी काकडी लावण्यापूर्वी नांगरट वगैरे 2 वेळा नांगरट, 2 वेळा रोटर आणि 5 फुटी सऱ्या सोडून घेतल्या। 5 फुटी सऱ्या सोडल्यानंतर सऱ्यांच्यामध्ये जे पन्हाळी पडलेली असत्या त्या पन्हाळीमध्ये मी गांडूळ खत असं पाटीनं म्हणजे असं ओतून घेतलो। 2 टन गांडूळ खत ओतून घेतलो। त्याच्यानंतर बोधं सगळी सफाई केली दिंड वगैरे ओढून आणि ड्रिपच्या पाईपा अंतरून मल्चिंग पेपर अंतरले। मल्चिंग पेपर अंतरायचं कारण एवढंच की पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये, तणाचा प्रादुर्भाव पिकाला होऊ नये आणि काकडी रोगाला बळी लवकरात लवकर पडते। भुरी वगैरे येते त्याच्यामध्ये पण काकडीवरती। त्यासाठी ते भुरी वगैरे येऊ नये म्हणून मी मल्चिंग पेपर अंतरून घेतलो। मल्चिंग पेपर अंतरून घेतल्यानंतर प्रत्येक 1.25 फुटाला एक होल पाडून घेतलो आणि प्रत्येक होलामध्ये 2-2 बी काकडीचे टोकणून घेतलो। आणि टोकणीनंतर 19-19, 13-40-13 परत 12-100 असे टप्प्याटप्प्याने खतं सोडत गेलो ड्रिपच्या माध्यमातून। 052-34 किंवा 0050 अशा पद्धतीनं म्हणजे माल ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला मी ती खतं वापरायला चालू केलो।
जेणेकरून मीडिया पडल्यानंतर फुलकळी सुटल्यानंतर लवकरात लवकर माल मोठा व्हावा आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेजली निघावं. सध्या तोडणी सुरू असलेल्या काकडीच्या शेतीसाठी अनिल यांनी पूर्व मशागतीपासून चांगलं नियोजन केलंय. त्यासाठी ऊसाचे खोडवा पीक कापल्यानंतर रोटावेर आणि जमिनीची उभी आडवी नांगरट करून घेतली. त्यानंतर 5 फुटांची सरी तोडून जमिनीत 2 टन गांडूळ खत मिसळलं. त्यावर ड्रीप आणि मल्चिंग अंथरूण 21 जानेवारी 2014ला 1.25 फुटाच्या अंतरावर काकडीच्या प्रत्येकी 2 बिया टाकून लागण केली. रोपांची उगवण चांगल्या प्रकारे झाल्यानंतर त्यांना योग्य प्रमाणात खत मात्रा आणि वेळच्या वेळी औषध फवारणीचं नियोजन केल्यामुळे 14 मार्च पासून त्यांच्या काकडीची तोडणी सुरू झाली आहे. सध्या 1 दिवसाआड 1.5 ते 2 टन काकडी उत्पादन निघतंय. सध्या मुंबई बाजारपेठेत ही काकडी विक्रीसाठी पाठवली जात असून तिथल्या चोखंदळ ग्राहकांमुळे या काकडीला प्रचंड मागणी आहे. सध्या किलोला सरासरी 15 ते 20 रुपये दर मिळत असून एकूण कालावधीमध्ये 20 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. त्यापासून सुमारे 3 ते 3.5 लाख उत्पन्न मिळणार असून 50,000चा उत्पादन खर्च वगळता 3 महिन्यात किमान 2.5 लाखांचा नफा मिळणार आहे. एक दिवसाआड माझ्या शेतामध्ये 25 पोती माल निघतो आणि टन 1.25 टन अशा पद्धतीनं अर्ध्या एकरामध्ये काकडी मी काढतो. आणि आता सध्याचं मार्केट चालू आहे 13 रुपये 14 रुपये 13 ते 18 रुपये सरासरी दर चालू आहे. एक दिवसाआड 1 टन जरी माल गेला तरी पण 18 ते 20 हजार रुपयाची पट्टी येऊ शकते. असे 15 तोडे होतात, 15 ते 16 तोडे होतात आणि 1 महिन्यामध्ये म्हणजे 1 महिना ते 35 दिवसामध्ये काकडी उलगते. चालू व्हायला 35 दिवस आणि तिथून पुढं 35 दिवस माल चालतो. म्हणजे 3 महिन्याच्या आतच एवढे म्हणजे एक सर्वसाधारण 2.5 ते 3.5 लाख रुपयाचं दराचं काय आपल्याला हमी नसते ना, त्याच्यामुळं 2.5 ते 3.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. अनिल आलासे यांना त्यांच्या शेतीत सर्व कुटुंबियांची मदत होते. त्यांचा लहान भाऊ MIDCतील नोकरी सांभाळत त्यांना सकाळच्या वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ मदत करतोय. तर वार्धक्याकडे झुकलेले त्यांचे आई वडील देखील त्यांना शेतीत सगळी मदत करतायत. तसंच अनिल यांच्या पत्नी देखील घरची सर्व कामं सांभाळून त्यांना शेतीत मदत करतात. मला सोमवारी सुट्टी असते. सोमवारी सुट्टी असल्यामुळे मी दिवसभर शेतामध्ये असतो. जेवढी भावांना मदत हवी ती शेतीमध्ये मी करतोच. भाजीपाला चालू केलं. ठिबक पद्धतीनं मी भाजीपाला माझा व्यवस्थित निघाला आहे आणि आत्ता सध्या माझं उत्पन्न कमीत कमी वर्षाला 5 ते 6 लाखापर्यंत माझं उत्पन्न निघा लागलं आहे. आमचं आता कुटुंब व्यवस्थित चालू आहे. भाजीपाला करतो. रोज पैसा आल्यामुळं सगळेजण आनंदी असतात. काम करायला काय तक्रार नाही. त्यात मग उत्पन्न चांगले मिळते आम्हाला. त्यामुळं काम करायला उत्साह येते. मग जाऊन घरातलं गाडी वगैरे केल्यावर मग घरातलं बाकीचं काम करतो. एकूणच ऊस शेतीला पूर्णपणे फाटा देण्याचा निर्णय घेऊन अनिल यांनी मोठं धाडस दाखवलं. त्याचबरोबर काकडी पिकाच्या आधारानं ऊसापेक्षा कित्येक पटीनं अधिक उत्पन्न मिळवता येईल हे देखील सिद्ध केलंय. त्यामुळे ऊस शेतीत सतत गुंतून राहणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.